प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अशोक चव्हाणांना काँग्रेसवर बोलायचा अधिकार नाही, नाना पटोलेंचं अशोक चव्हाणांवर टीकास्त्र। मुख्यमंत्री शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघार, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरचा दावा कायम, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये माकप बंड करण्याच्या तयारीत, माजी आमदार जीवा पांडू गावित दिंडोरीमधनं लढण्याची शक्यता। संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची केली पाहणी, आग प्रकरणी चौकशीचे दिले आदेश, मृतांच्या परिवाराला लवकरात लवकर मदत देण्याचं आश्वासन। विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात रेकॉर्ड ब्रेक ऊसाचं गाळप, 25.5 लाख टन ऊसाचं विक्रमी गाळप। जळगावात लिंबाच्या दरात 20 रुपयांची घसरण, घाऊक बाजारात लिंबू 60 रुपये प्रति किलोवर। अक्कलकोट एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट, सुदैवानं जीवितहानी नाही। त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला, अवघ्या 2 वर्षातच पुरातत्व विभागाचा दावा ठरला फोल। जळगावात संभाव्य पाणी टंचाईचा 9,90,00,000 रुपयांचा आराखडा तयार, जिल्ह्यातल्या 42 गावात पाणी टंचाई, 51 टँकरनं पाणी पुरवठा देण्याची व्यवस्था। अकोले तालुक्यात 1 वर्षीय चिमुकलीचं झोळीतून अपहरण, पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू। वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या याचिकेवर आज सुनावणी, स्वेच्छा निवृत्तीसाठी याचिका दाखल। आपचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर, आज सुटका होण्याची शक्यता। पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी लोणावळ्यातील काही भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। सांगलीतील तापमानात वाढ, गतवर्षीच्या तुलनेत 5.3 टीएमसीनं पाणी साठा झाला कमी, बाष्पीभवनामुळे पाणी पातळी खालावली। सांगलीमध्ये एका वर्षात 1243 कोटी जीएसटी वसूल, गतवर्षीच्या तुलनेत 150 कोटींनी वसुलीत वाढ। पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचं लसीकरण होणार, 250,00,000 भटक्या कुत्र्यांना देण्यात येणार लस। पुण्यामध्ये रेल्वे विभागाकडनं फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 2,14,00,000 रुपयांचा दंड प्रवाशांकडनं वसूल। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव 9 दिवस चालणार, विश्वस्त समितीनं घेतला निर्णय।